नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो काय आपला नवीन फुटवा आलेला होता, जास्त पाऊस पडला ह्या वर्षी सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यामुळे नवीन फुटवा आला होता आपल्याला. तर आपण जो प्रयोग केला होता की नवीन जी पालवी होती ती आपण काढून टाकली आणि आपला असा अंदाज होता की नवीन पालवी काढल्यानंतर तिथून आपल्याला मोहर येईल. नॉर्मली काय होतं की आपण जेव्हा कटिंग करतो तर तिथे फुटवा येतो नवीन पालवीचा, पण आता बऱ्यापैकी आपली ब्रांचेस जे आहे ते परिपक्व झालेले होते. तर अशी आपण ह्या वर्षी एक टेक्निक ट्राय केली होती. तर इथे आपण बघू शकता, ही आपण काढलेली पालवी होती. तर आता इथे आपण जर बघितलं तर इथे बरोबर आपण पालवी काढल्यानंतर तिथून आपल्याला इथे मोहर आलेला दिसतोय. आता हे बघा, सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं. हे बघा, इथे सेंटरला जर तुम्ही बघितलं तर हे बघा, ही पालवी काढलेली आपण आणि मोहर आले. आणि जसं आपल्या बागेला बघू शकता सुंदररित्या असा आपला हा मोहर यायला सुरुवात झालेली आहे. हे आता आपल्या बागेचं 4थं वर्ष आहे आणि 4थ्या वर्षाची ही आपली डेव्हलपमेंट आहे. आपण सुरुवातीपासून त्याची प्रॉपर कटिंग केलेली, जसं आपण बघू शकता 2-2.5 फुटावरती फर्स्ट कट, मग 3 ब्रांचेस, मग त्याच्यावरती 2 किंवा 3 ब्रांचेस, आणि असं गोलाकार आपण या सर्व झाडांचं स्ट्रक्चर केलेलं आहे. तर ह्या वर्षाचा प्रयोगही आपला सक्सेसफुल झालेला आहे आणि अशा प्रकारे नवीन पालवी आली ती आपण खुडली आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला मोहर बघायला भेटलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा प्रयोग करू शकता, जेणेकरून नवीन पालवी आल्यानंतर तुमचा जो डिले होणार आहे, ती फांदी किंवा ब्रांच परिपक्व होणार, मग त्याला मोहर येणार. तर त्यापेक्षा हा एक तुम्ही प्रयोग तुमच्या बागेतही करून बघा. 100% तुम्हाला हे रिझल्ट्स मिळतील. आणि असं सुंदर मोहर आलेलं आहे. तर असेच आपल्या बागेचे अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देत राहील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. माहिती कशी वाटली लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला.